पाटील. कुठलं गाव? गोराखेडा गावातलं आहे, शेतकरी आहे मी. किती एकर शेती आपल्याकडे? आपल्याकडे 4.5 एकर. काय सांगाल, काय पेरणी केली तुम्ही यावेळेस खरीप हंगाम? पेरणी केली. किती एकरमध्ये? मग काय 4 एकर पेरणी केली. अर्धा एकर तिकडे कळबाड वगैरे आहे, बैलासाठी चारा वगैरे. काय सांगाल, मागील जो हंगाम आहे तो पूर्ण वाया गेला, आता नवीन हंगामात सुरुवात आहे, काय सांगाल? मागच्या वर्षी तर पूर्ण तर अतिवृष्टीने तो पूर्ण आता थोडाशी घास आलेला तो तो चालूनच गेला. तर आता जेमतेम हाय हंगाम. त्या ऑल नेण्याचा सावट वाटतंय पाण्याचा. अजून पाणी पाऊस राहील का काही ती चिंता तर वाटतंय शेतकऱ्यावर. पण खतं मटेरियल हे मागं झालं आहे. शेती एकदम पुष्कळशा करणं एकदम मुश्किलचं होऊन झालं आहे. शेतमालाला पाहिजे त्याचे भाव मिळत नाही. सर्व रेट वाढत आहे. मजूर, मटेरियल, फर्टिलायझर वगैरे, बियाणं, कीटकनाशक. पण शेतकऱ्याची काही आमदानी 2 गुण्या करण्याचे विचार ते काही झाले नाही. किसान सन्मान निधी हेक्टरी 20,000 रुपये द्यायलाच पाहिजे. मी 2 हेक्टर करून 40,000 वर्षाची ती तिथे काही नाही घेतो तरी सहारा राहील बा. काय सांगाल, काय पीक परिस्थिती काय, आता तुम्ही काय करताय नेमके शेतामध्ये? पीक परिस्थिती डवरणी करतोय शेतामध्ये, आंतरमशागत. मग ते तणासाठी आंतरमशागत हे वगैरे चालणे, कोळपणी वगैरे. कोळपणी चालू आहे का आता सध्या? कोळपणी चालू आहे. किती कोळपणी आहे तुमची? दुसरी आहे. पहिली एकदम ओलावा होता, त्याच्यामुळे काही जमलं नाही. ओलावा जास्ती होता ना शेती. आता चांगलं आहे, जेवढे खडवाड देईल तेवढे तणाचा नायनाट होऊन जाईल. तेवढं आमच्या कृपेने ते हाल करेल तेवढंच काम.